माझ्या बाबांना 2 तारखेला सकाळी पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता. त्यांची कुठल्याही प्रकारची मूवमेंट होत नव्हती. त्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा MRI, CT स्कॅन वगैरे असे रिपोर्ट्स काढायला सांगितले. रिपोर्ट्स काढल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत आणि त्यांच्या हाताची किंवा चेहऱ्याची कुठल्याही प्रकारची मूवमेंट होत नसल्याने डॉक्टरांनी आम्हाला इथला ॲड्रेस सजेस्ट केला, नाशिक पॅरालिसिस सेंटरचा. त्यानंतर आम्ही त्यांना इथे आणलं रात्री 9:30 वाजता. तर त्यानंतर इथे भूषण गायकवाड सर आणि राजेश कंदारे सर यांनी त्यांच्यावरती बरेचसे उपचार केले. फिजिओथेरपी म्हणा, त्याच्यानंतर पंचकर्म, मसाज, भरपूर साऱ्या एक्सरसाइजेस करून घेतल्या. पर्सनली त्यांच्याकडे लक्ष देऊन भरपूर सारे असे हे करून घेतले. आज 5च दिवसात त्यांची एवढी रिकव्हरी आहे की ते स्वतःच्या पायावरती चालताय, स्वतः जेवण करताय हाताने, त्याच्यानंतर बाथरूमला जाणं, खाली मांडी घालून बसणं, सगळं ते स्वतः करतात. असं अजून जर कोणाला हा प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी नक्की इथे यावे आणि स्वतःवरती उपचार करावे. इथे आल्यानंतर भरपूर पेशंटमध्ये रिकव्हरी होते. खूप छान. ते सगळे जे वॉर्ड बॉय पासून तर सगळे डॉक्टर्स वगैरे सगळे पर्सनली लक्ष देऊन खूप छान काम करून घेतात त्यांच्याकडनं. आज बाबा स्वतः चालताय, सगळं व्यवस्थित आहे. आज आम्ही 5च दिवसात त्यांचा डिस्चार्ज होतोय आणि आम्ही त्यांना घरी नेतो. थँक्यू.